पुढे एकदा शिर्डीत असताना दर्शनासाठी मशिदीत गेलो, तेव्हा साईबाबांना गहू दळताना पाहिले आणि अत्यंत आश्चर्य वाटले. आधी ती कथा सांगतो, आपण स्वस्थ चित्ताने ऐकावी. त्यातूनच या साई चरित्राचा उगम कसा झाला ते मग ऐका. ज्यांची कीर्ती उत्तम आहे त्यांच्या गुणांचे पुन्हा पुन्हा वर्णन करण्याने आणि त्यांच्या प्रेमळ कथांची एकत्र बसून चर्चा करण्याने चित्त शुद्ध होते आणि बुद्धी देखील स्पष्ट होते. ज्यांचे नाव घेणे मंगलदायक असते त्यांच्या गुणांचे वर्णन करण्याने आणि त्यांच्या गोष्टी व लीला ऐकल्याने भगवंताला फार आनंद होतो आणि तिन्ही प्रकारच्या म्हणजेच आध्यात्मिक, आधिभौतिक व आधिदैविक तापांचे व क्लेशांचे निवारण होते. म्हणूनच आधिभौतिक वगैरे तापांनी विटलेले, स्वतःचे कल्याण साधण्याची इच्छा करणारे व आत्म्याचे ध्यान करण्याचा छंद लागलेले लोक पुण्यश्लोक व्यक्तींचे पाय धरतात आणि अनेक प्रत्यक्ष अनुभव प्राप्त करून घेतात. असो, आता लक्ष द्या आणि हा गोड वृत्तांत ऐका, म्हणजे बाबांची कृपावंतता पाहून आश्चर्य वाटेल. एके दिवशी सकाळी दात घासून आणि तोंड धुवून बाबांनी दळण्यास सुरुवात केली. हातात एक सूप घेतले, गव्हाच्या पोत्याजवळ गेले आणि मापावर माप भरून सुपात गहू काढले. नंतर दुसरे रिकामे पोते पसरले, वर जाते ठेवले आणि दळताना ढिला होऊ नये म्हणून जात्याचा खुंटा ठोकून घट्ट केला. मग बाया वर सारून कफनीचा घोळ आवरून पाय पसरून आणि बैठक मारून बाबा जात्याच्या शेजारी बसले. माझ्या मनाला मोठे आश्चर्य वाटले की दळण्याची ही काय कल्पना आणि कसलाही संग्रह न करणाऱ्याला व कफलकाला ही चिंता का असावी. असो, बाबा हातात खुंटा धरून मान खाली घालून आपल्या हाताने जाते ओढत होते आणि निर्धास्तपणे एका दिवसाचे धान्य दळून जात्याबाहेर ओतीत होते. अनेक संत पाहिले, परंतु दळणारा हा एकच. गहू पिसण्याचे सुख ते काय आणि त्याचे कौतुक ते काय ते स्वतःच जाणो. लोक आश्चर्यचकित होऊन पाहू लागले, परंतु बाबांना हे काय करता असे विचारण्याचे धैर्य कोणासही झाले नाही. गावात ही बातमी पसरल्यावर एकूण एक स्त्री पुरुष येऊन पोचले. स्त्रिया धावता धावता थकल्या. त्यापैकी चौघी घाईघाईने मशिदीच्या पायऱ्या चढून वर जाऊन बाबांच्या हाताला झोंबल्या आणि जात्याचा खुंटा हिसकावून घेतला. बाबा त्यांच्याबरोबर भांडू लागले, पण त्या एकसारख्या दळू लागल्या आणि दळता दळता बाबांच्या लीलांचे गुणगान करीत बाबांची गीते गाऊ लागल्या. त्या बायांचे प्रेम पाहून बाबांचा उसना राग शांत झाला आणि रागाचे प्रेमात रूपांतर झाले. बाबा गालातल्या गालात हसू लागले. पायलीचे म्हणजे 4 शेरांचे दळण झाले आणि सूप सर्व रिकामे झाले. मग त्या बायांच्या मनाचे तरंग बेफाम नाचू लागले आणि त्या तर्क करू लागल्या. बाबा स्वतः भाकरी करीत नाहीत, ते तर भिक्षा मागून खातात. ते या पिठाचे काय करतील. त्यांना नाही बायको, नाही मुले, नाही घरदार, नाही संसार, एकटा जीव सदाशिव. त्यांना एवढी कणिक कशाला हवी. एक बाई म्हणाली, बाबा परमकृपाळू आहेत, आमच्यासाठीच त्यांचा हा खेळ आहे. आता ही कणिक सगळी आम्हाला देतील, तिचे 4 भाग करतील आणि प्रत्येकीला एक एक भाग वाटून देतील. असे त्या बाया मनात मांडे भाजू लागल्या. बाबांचे खेळ बाबांनाच ठाऊक, त्यांचा कोणाला अंत कळत नाही. परंतु बाबांना लुटण्याच्या लोभामुळे बायांच्या मनात असे विचार आले. नंतर गहू संपले, पीठ पसरले, जाते भिंतीला टेकून ठेवले आणि बायांनी सुपात पीठ भरून ते आपल्या घरी नेण्याची तयारी केली. तोपर्यंत बाबा चकार शब्दही बोलले नाहीत. परंतु त्या चौघींनी जेव्हा 4 भाग केले तेव्हा बाबा काय म्हणाले ते पहा. चळल्या काय, कुठे नेता, बापाचा माल घेऊन जाता. जा, ते पीठ शिवेवर सगळे नेऊन टाका, फुकटकाऊ रांडा. धावून धावून मला लुटायला आल्या आहेत. माझे गहू काय तुमच्याकडून उसने घेतलेले होते, तर त्याचे पीठ तुम्ही नेऊ पाहता. हे ऐकून बाया मनात हिरमुसल्या, लोभापायी फजित पावल्या, एकमेकीन कान गोष्टी करू लागल्या आणि लगेच शिवा ओढ्यावर गेल्या. बाबांच्या कामाचा प्रारंभ कोणालाही कळत नसे आणि त्याचे कारणही सुरुवातीला समजत नसे. परंतु धीर धरल्यावर बाबांच्या अत्यंत प्रेमाने वागण्याची कल्पना येण्याचे फळ प्राप्त होत असे. पुढे मी लोकांना विचारले, बाबांनी असे का केले. तेव्हा ते म्हणाले,
असे करून बाबांनी रोगराईला संपूर्ण घालविले. ते गहू नव्हते तर महामारीची साथ होती. तिला धान्याप्रमाणे जात्यात भरडायला हळूहळू टाकले आणि तो भरडा शिवेवर वरच्यावर टाकविला. असो, अशा प्रकारे ओढ्याच्या काठावर पीठ टाकले आणि तेथून रोगाला ओहोटी लागून गावाचे वाईट दिवस संपले. असे बाबांचे न कळणारे कौशल्य होते. गावात मरीची साथ होती. तिला साईनाथांनी अशा तोडगा केला आणि रोगाची वाताहत होऊन गावाला शांतता लाभली. दळण्याचा देखावा पाहून माझ्या जीवाला कौतुक वाटू लागले. या कृतीचा व त्याच्या परिणामाचा संबंध कसा जुळवावा, त्यांचा मेळ कसा मिळवावा, गव्हाचा व रोगाचा काय संबंध असावा, असले कल्पनाही न करता येण्यासारखे कारण पाहून याबद्दल काव्यात्मक ग्रंथ लिहिण्याचा संकल्प करावा. क्षीरसागराला जशा लाटा येतात तसे माझ्या हृदयात प्रेम उचंबळले आणि वाटले बाबांची मधुर कथा पोटभर गावी. मंगलाचरण संपले, नातलगांचे व संतांचे नमन संपले, सद्गुरूचे अविभक्त वंदन संपले. मी हेमाडपंत श्री साईनाथांना शरण आलो आहे. पुढील अध्यायात ग्रंथाचे प्रयोजन, अधिकारी व अनुबंध माझ्या बुद्धीप्रमाणे मी समजावून सांगेन. श्रोत्यांनी स्वस्थ चित्ताने ऐकावे. तसेच श्रोत्यांचे व वक्त्याचे कल्याण साधणारे हे श्री साई सच्चरित रचणारा हेमाडपंत कोण हेही पुढे सांगितले जाईल. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा मंगलाचरणम नावाचा पहिला अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. अध्याय 1 वरील पूरक विवरण. वर ओवी क्रमांक 132 ते 136 मध्ये बाबांचा गहू दळण्याच्या कृतीचा अर्थ शिर्डीच्या लोकांनी हेमाडपंतांना सांगितला. त्याशिवाय आणखी एक आध्यात्मिक अर्थ श्री नागेश वासुदेव गुणाजी यांनी त्यांच्या श्री साई सच्चरिताच्या इंग्रजी संक्षिप्त भाषांतरित पुस्तकात सांगितला आहे. श्री साईबाबा शिर्डीत सुमारे 60 वर्ष वास्तव्य करून होते. त्या दीर्घ काळात बहुतेक रोज ते जात्यात गहू दळीत असत. पण ते नुसते गहू दळणे नव्हते, तर असंख्य भक्तांची पापे, त्याचप्रमाणे मानसिक व शारीरिक दुःखे ते दळीत होते. त्यांच्या जात्याचे सपाट वाटोळे 2 दगड म्हणजे कर्म व भक्ती होते. खालचा कर्म व वरचा भक्ती. जात्याचा खुंटा किंवा खीळ ज्याला धरून बाबा जाते चालवीत असत तो म्हणजे ज्ञान. बाबांचा दृढ विश्वास होता की आपल्या सर्व आशा आकांक्षा पातके, तिन्ही गुण म्हणजे सत्व रज व तम आणि आपल्यात असलेला सूक्ष्म व सोडण्यास कठीण असा अहंकार यांना सत्कर्म भक्ती व ज्ञान यांच्या सहाय्याने जात्यात आधी दळून काढल्याशिवाय आत्मज्ञान किंवा आत्मसाक्षात्कार प्राप्त होणे शक्य नसते. यावरून थोर संत कबीर यांच्या अशाच एका गोष्टीची आठवण होते. एकदा एका बाईला धान्य दळताना पाहून कबीर त्यांच्या निपत निरंजन गुरूंना म्हणाले, मला रडू येत आहे, कारण या जात्यात भरडल्या जाणाऱ्या धान्याप्रमाणे संसार चक्रात भरडून जाण्याच्या कष्टाची जाणीव मला होत आहे. त्यावर निपतिरंजन म्हणाले, घाबरू नकोस. माझ्याप्रमाणे ज्ञानाच्या खुंट्याला घट्ट धरून ठेव आणि जात्यापासून दूर न जाता मध्यबिंदूकडे मन वळवून ठेव, म्हणजे तू खात्रीने वाचशील. ओम साईराम.